वसमत तालुक्यातील कुरुंदा या ठिकाणी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्यात कुरुंदा आणि पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उभे होते। आजही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुरुंदा नगरीतील सह्याद्री देवराई टोकाई गडावर 2000 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। तसेच कुरुंदा येथील कुलदैवत दुर्गा माता मंदिर परिसरात आणि सकल मराठा स्मशानभूमी या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच रक्तदान देखील सर्वश्रेष्ठ दान समजून कुरुंदा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले। यावेळी कुरुंदा तसेच पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधव, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटते की आदरणीय मनोजदादा जरांगे यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं आज कुरुंदावासी यांनी या कुरुंदा परिसरातल्या लोकांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे। आज काळाची गरज आहे। जल, जमीन, जंगल आणि जानवर या 4 गोष्टी जगल्या तर ही सृष्टी जगेल, ही पृथ्वी जगेल आणि एका विनाशाच्या टोकाला येऊन ठेपलेल्या या जगाला वाचवायचं असेल तर पर्यावरण आणि म्हणून मला वाटते की हजारो झाडांची लागवड करून मनोजदादाचा खऱ्या अर्थानं वाढदिवस ही जनता साजरी करते। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही इथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे झाडे लावण्यासाठी उपस्थित आहोत। तरी पण आम्ही कोणती जात धर्म काही समजत नाही, कारण की आम्हाला आरक्षणाची गरज आहे। कारण आज 1 ऑगस्ट मनोजदादा जरांगे पाटील यांना माझ्याकडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, आरक्षणाच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, आरक्षणाच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे कोण मिशन मराठा आरक्षण, कोण मिशन मराठा आरक्षण, अरे कोण म्हणताय देत नाही, याच्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही, याच्याशिवाय राहत नाही। या ठिकाणी आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत टोकाई गडावर सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करत आहोत। खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो एक मराठा कोटी मराठा, त्याच्याऐवजी आजच्या दिवसाचं आमचं स्लोगन आहे एक मराठा कोटी वृक्ष झाडं। हे कोटी वृक्ष झाडं आज या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात लागले जात आहेत। तुमच्या माध्यमातून सांगतो, शासनाचा जो सामाजिक वनीकरण जो विभाग आहे आणि जो करोडो रुपये खर्च करून जे होत नाही, या मराठा समाजानं आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय करोडो झाडं हे या समाजाच्या मार्फत दादाच्या वाढदिवसानिमित्त लागत आहेत आणि तेही 1 रुपया खर्च न करता। म्हणून या ठिकाणी शासनानं याची दखल घ्यावी की हे समाज म्हणजे अतिशय बलाढ्य समाज आहे। 6 कोटी या मराठा समाजाची लोकसंख्या आहे। आपल्या माध्यमातून हे पण शासनानं आणि सर्वच राजकीय पक्षानं आज ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि 29च्या आत द्यावं आणि 29ला मग तुम्ही नाही दिलं तर दादा मग काय करतील ते पाहिलं। 288 तुमचा सोपडा साफ होईल। आपल्या माध्यमातून आज सामाजिक वनीकरणानं जे करोडो अब्ज रुपये खर्च झालेले आहेत आतापर्यंत, ते एका दिवसात या मनोजदादाच्या वाढदिवसानिमित्त करून दाखवले। 1 कोटी झाडं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लागतीलही आणि त्याचं संवर्धन होईल आणि पुढच्या वर्षी सुद्धा 1 कोटी झाडं लावण्यात येतील। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।